ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय आणि काही ओव्या समर्पणाच्या चाललेल्या आहेत. गेले 5 तास सर्वार्पण हा विषय आपण पाहिला, तरी पण असं वाटायला लागलं काही गोष्टी अजूनही सांगायच्या राहिल्या. कारण 5 तासामध्ये वैज्ञानिक भाग आपण बराच पाहिला, पण ॲक्च्युली प्रयोग कसा करावा हा भाग थोडा राहून गेला. तर नवीन लोकांना हा प्रयोग समजणार नाही. महत्त्व कळालं, सर्वार्पण पद्धती कळाली, पण प्रयोग जर नाही कळाला तर त्याची अपूर्णता राहील. म्हणून असं वाटलं, म्हणून पुन्हा काही भाग मी घेतोय. काही ओव्या आधी झाल्या, त्याच्यातलं विज्ञान कळालं. अजून काही ओव्या सांगेल, पण पहिल्यांदा जो काही भाग मला असं वाटतं की राहिला आहे तो भाग मी आज सांगतो. त्या ओव्या ज्या गेली 5 तास आपण बोलतोय त्या ओव्या अशा. तरी उचित कर्मे अगवी तू आचरोणी मजार पावी परिचित वृत्ती निन्यासावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता काचरेण या अर्था ऐसा अभिमान जणे चित्ता रिगोदेशी तू शरीरा परा नोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. सर्वार्पण कसं करायचं, भावना कशी करायची, कामना त्याग कसा करायचा, केला तर काय होतं, नाही केलं तर काय होतं, करते पण कर्मामधलं कसं सोडावं. भगवान तुम्ही समर्पित केलेलं कर्म किंवा फळ किंवा स्वीकार करतो, याचा बराचसा भाग आपण सांगितला. मधल्या काळात आपण हिंदीमध्ये 2 तास बोललो. इंदोरवाल्यांसाठी किंवा हिंदी भाषिकांसाठी आपण शॉर्टमध्ये, फार विस्तार नाही पण शॉर्टमध्ये बोललो. आता पुन्हा 1 तास कमीत कमी मला वाटतं बोलावं लागेल, म्हणून बोलतोय. सर्वार्पणाचा प्रयोग म्हणजे भगवंताला प्रत्येक गोष्ट अर्पण केली पाहिजे. भगवंताला एकही गोष्ट अर्पण नाही केली, काही ठेवल्या काही अर्पण केल्या तरी चालणार नाही. भगवंतानी ज्या ज्या वस्तू आपल्याला दिल्या त्या सर्व भगवंताच्या आहेत. हा विषय मागेही सांगितला, पण आता याला कनेक्ट करतोय की प्रत्येक गोष्ट भगवंताची. म्हणजे भगवंताने शरीर दिलंय, हे शरीर आपलं नाही. 4-5 देह भगवंतानी आम्हाला दिले. सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, काय असेल, मनोमय देह, प्राणमय कोश, मनोमय कोश, आनंदमय कोश, हे सगळे कोश, हे सर्व देह भगवंतानी दिले. तेही त्याचे म्हणून चालणार नाहीत. प्रत्यक्ष अर्पण कसं करावं समजावून घ्यावं लागेल. प्राणशक्ती कर्म रूपामध्ये आपल्यामध्ये आलेली आहे, तीही त्याची आहे. मग प्रश्न आहे, देह कसा अर्पण करावा. 1. 4-5 देह अर्पण कसे करावेत. 2. प्राण जो भगवंतानी आपल्याला दिला तो कसा अर्पण करावा. 3.
ऐहिक आणि पारलौकिक वस्तू भगवंतानी आपल्याला दिल्या किंवा जो देईल त्याही कशा अर्पण कराव्यात ही पद्धती नीट समजून घ्यावी. म्हणजे भगवंतानी काय आपल्याला दिलं ते नीट पाहावं लागेल आणि जे दिलं ते आपण भगवंताला कशा स्वरूपात अर्पण करायचं हेही पाहावं लागेल. म्हणजे प्रत्येक वस्तूचा विचार करावा लागेल आपण भगवंताला अर्पण केले की नाही. आणि भगवंताला एखादी वस्तू जरी तुम्ही अर्पण नाही केली तरी आपण गोत्यात आलो म्हणून समजा. तो समजेल तुम्ही ढोंगी आहात, तुम्ही बदमाश आहात. काही वस्तू तुम्ही तुमच्याकडे ठेवल्या आणि काही अर्पण केल्याने नाही चालणार. आणि मग कशा करायच्या हे पहिल्यांदा समजून घ्या. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भगवंताला जडदेह कसा अर्पण करायचा. भगवंताला जडदेह दिलेला आहे आणि ज्यावेळेस त्यांनी जडदेह दिला तो अर्पण कशा पद्धतीने आणि का करायचा आणि कशा स्वरूपात करायचा. भगवंतानं ज्यावेळेस तुम्हाला देह देऊन पाठवला, आपल्याला देह देऊन पाठवला, आपण लहान बालक होतो, अगदी महिन्या 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, 4 महिन्याचे, कोणालाही घ्यावं असं वाटतं. किती कोमलता, किती शुद्धता, किती पवित्रता. गुलाबाची पाकळी असते तिच्यासारखा देह दिला. म्हणजे भगवंत ज्यावेळेस तुम्हाला देतो त्यांनी कसा देह सुंदर दिला. आणि आज आम्ही तो देह किती घाण करून टाकला. आणि घाण देह भगवंताला अर्पण जशाचे तसं कराल का. आता तुम्हाला गॅसची शेगडी तुम्ही कोणाकडनं मागून आणली, स्वयंपाकाच्या तुमची खराब झाली. एक बाबा महिनाभर आम्हाला गॅसची शेगडी द्या तुमची, आमच्या घरी लग्न आहे, एक्स्ट्रा पाहिजे गॅसचा भट्टा, गॅसची शेगडी. तुम्ही ती दुरुस्त करून त्याला दिली, चांगल्या सुव्यवस्थित स्थितीत दिली आणि त्यांनी तुम्हाला परत करताना 1-2 पार्ट गेलेले आहेत, ती बंद झालेली आहे, ती खराब झालेली आहे, अशा स्वरूपात दिली. चालेल? काय वाटेल हो त्याला? घाण करून दिली, चालेल? अरे साधा ड्रेस तुम्ही कोणाला वापरायला जर दिला आणि तो परत धुवून आणि इस्त्री करून त्यांनी नाही दिला तर तुम्ही म्हणाल तसंच दिला का? मनातल्या मनात तर म्हणाल. पण भगवंतानी जी गोष्ट तुम्हाला ज्या स्वरूपात दिली त्या स्वरूपात तुम्ही अर्पण करता का त्याला? ध्येय भगवंताचा आहे आणि भगवंताचा देह त्यांनी ज्या स्थितीत दिला. भगवंत कसा आहे? निर्मळ देहाचा आहे, पवित्र आहे, कोमल आहे. त्याचा देह किती आहे? असं म्हणतात भगवान गोपालकृष्णांच्या किंवा विष्णूचे पाय इतके कोमल की कमला म्हणजे महालक्ष्मीला देखील वाटतं की आपले राठ हात आहेत आणि किती कोमल पाय. लाज वाटते आपल्याला हात फिरवायला देखील. आता त्या भगवंताला ज्यावेळी स्वीकार करायचं त्याचे पाय इतके कोमल असतील, त्याचा देह कसा असेल, तुमचा देह कसा पाहिजे. तुम्ही म्हणले आम्ही अर्पण केलात, तुम्ही केला हो, त्यांनी स्वीकार केला पाहिजे ना. त्याला ज्या स्टँडर्डचं लागतं त्याच स्टँडर्डचा देह त्याला अर्पण करावा लागेल. डायबिटीसचा देह, PP झालेला देह, वातानी ग्रंथी वातपासून ते संधिवातापर्यंतच्या पेशंटचे सगळे प्रयोग जे करून घेत आहेत, सगळे रोग झालेले आहेत. रोग भोग जरा मरण मृत्यूचा देह भगवंता तुला अर्पण. चालेल? भगवंताला स्वीकार होईल का? भगवंताचं मंदिर आहे हा देह. भगवंत ह्या देहामध्ये अवतीर्ण होणार असेल तर भगवंताला शोभेल असं देव मंदिर देह बनवा.
म्हणून देह शुद्धीकरण करणं हेही सर्वार्पणाच्या प्रयोगामध्ये. परिशुद्ध सोन्यासारखा देह, देह होय सोनियाचे, आत आणि बाहेर सुवर्णासारखा चमकणारा देह, तो प्रभूला स्वीकार आहे. घाण देह नाही स्वीकार. 1 क्विंटलचा आमचा देह नाही स्वीकार. प्रभू तशा क्विंटलचा नाही आहे. नाही 1.25 क्विंटल प्रभूला काय ओझं इतकं जगाचं आमचं एक ओझं नाही चालणार. स्वीकार करत नाही प्रभू. एक झाला म्हणून प्रभूचा देह. आणि दुसरा, हा देह प्रभूला अर्पण करताना शुद्ध भावामध्ये असावा. आणि त्यानंतर देह अर्पण म्हणजे काय, देहाला ह्या 3 पद्धतीनं अर्पण करावं लागेल. 2-3 पद्धतीनं. नंबर 1, साधनेमध्ये अर्पण करा. भगवंताला स्वीकार आहे. तेवढी साधना झाली पाहिजे. तेवढे 4-5 देह परिपुष्ट झाले पाहिजेत. सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह सगळे तेजोमयी झाले पाहिजे. भगवान तेजोमयी, त्याला फक्त तेजोमयी आवडेल. साधनेत अर्पण करा. साधनेत बसले की भगवंताला अर्पण आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सेवेमध्ये अर्पण करा. समाज सेवा, घरची सेवा. सेवा शिकायची ना, तुम्हाला शिखांच्या गुरुद्वारात शिका. दान शिकायचं जैनांकडून शिका. आणि सेवा शिकायची तर शिखांच्या गुरुद्वारे शिका. अरे राष्ट्रपती झैल सिंग बूट चप्पलीची पॉलिश करतायत गुरुद्वारामध्ये. किती मोठा माणूस असो. सेवा हा दारवंटा, तुकाराम म्हणतात. सेवा दारवंटा आहे, दरवाजा आहे भगवंताच्याकडे प्रवेश करण्याचा. सेवा ह्या देहाने किती प्रकारचं केलं पाहिजे. एक तर हा देह याला अर्पण करा साधनेमध्ये, ज्याच्यानी तेजोमयी देह होऊन स्वर्णमयी देह आला पाहिजे. नंबर 2, तर भगवंत तुम्हाला हृदयात घेईल. आणि नंबर 2, सेवेमध्ये कशाची लाज बाळगू नका सेवा करताना. मी नवरा आहे, पत्नीची सेवा कशी करू का. रोग्याची सेवा, कशाची सेवा. सेवा हा धर्म म्हटलेला आहे. सेवा करणं नम्र भावाने, झिजवणं शरीर समाजासाठी, राष्ट्रासाठी, देवासाठी, धर्मासाठी, साधकांसाठी, साधनेसाठी आणि कार्यासाठी. इतक्या सेवा आहेत. वाढणं ही पण सेवा आहे. आता ह्याच्यात सगळं आलं. मी इतक्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात हा देह समर्पण झाला पाहिजे. त्याच्यात समर्पण झाला पाहिजे. म्हणून सेवा हा एक समर्पणाचा भाव आहे. त्याद्वारे अर्पण करा. नंबर 3, तुमचा देह बरोबर तुम्ही घेऊन चाललात. आपण चालतोच, कोणी ठेवीत नाही घरी. मन ठेवत पण शरीराने चालतो. लोकाला आनंद झाला पाहिजे. वा वा वा, शरीरासहित जे पदार्पण यांचं झालंय, फार आनंद वाटला. काल आमचे पुण्याचे 2 साधक बाया, इतका पाऊस पडत होता, पावसात सोडायला तिथपर्यंत आले तर भिजत होत्या. अक्षरशः डोळ्यात एक प्रकारचं पाणी होतं की चाललो होतं मी जीव. सर तुम्ही लोक सगळे आले, मला फार आनंद झाला. प्रत्येक जण आणि अक्षरशः भिजत होते. हे प्रेम दाखवत होते. देह झिजावा, समर्पित व्हावा भगवत कार्याला. म्हणून हे समर्पण आहे. नंबर 4, देह समर्पित तेजोमयी झाले, भगवंत स्वीकार करतो. म्हणून साधना केली की 5 देह समर्पित होतात. हे झालं देह समर्पण. मन समर्पण,
मन समर्पणाकरिता मन प्राणाबरोबर वाहतं. प्राणाबरोबर मन वाहतं. प्राण जितका जास्त खाली जाईल मन बाहेर गेलं, मन विषयाकडे गेलं, भगवंताकडे गेलं नाही. आणि प्राण आणि मन समर्पण करायचं असेल तर दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही एकाच वेळेस सांगितलेलं बरं. भगवंत वर आहे पण प्राण आत गेला तर भगवंत आत आहे. मन आत गेलं प्राणाबरोबर तर भगवंत आत आहे. आणि प्राण बाहेर आला भगवंत बाहेर नाही. मग विषयांमध्ये आपण लागलोय. मग मन कसं अर्पण करायचं? आणि प्राण जर जास्त बाहेर केव्हा होतो? तुम्ही देह शुद्ध नाही केला तर. तुम्ही रोगी असाल, भोगी असाल, खूप खाल्लंय, चर्वंतर पण नाही आहे, प्रयोग नाही आहे, देह शुद्धीकरणाचे प्रयोग नाही, देह शुद्ध झाला तरी टिकवणं माहीत नाही, शुद्ध झालेला देह जशाची तसा टिकवणं नाही. आम्ही देहशुद्धीचे प्रयोग केले होते. आजची पोझिशन हे 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 संपलं. आजची पोझिशन विचारू नका, तुम्ही विचारू नका, आम्ही सांगत नाही. मागचं सांगू का? उपयोग नाही. प्राण नेहमी जर बाहेर येत असेल तर समर्पण नाही. प्राण जास्त